श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद् भागवत कथामृत भाग 27 अध्याय 66। पौंड्रक आणि काशी राजाचा उद्धार। शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, बलराम व्रजमध्ये असताना कुरुष देशाचा अज्ञानी राजा पौंड्रकाने आपला एक दूत द्वारकेत श्रीकृष्णाकडे पाठविला। त्याच्या हाती हा निरोप पाठविला की भगवान वासुदेव मीच आहे। मूर्ख लोकांनी त्याला खोटेच सांगितले होते की राजे, आपणच भगवान वासुदेव आहात आणि या जगताच्या रक्षणासाठी आपण पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात। अशा प्रचाराचे फळस्वरूप हा मूर्ख राजा स्वतःलाच वासुदेव मानू लागला होता। त्याने अचिंत्य गती भगवान श्रीकृष्णांची लीला आणि रहस्य न जाणता द्वारकेत त्यांच्याकडे एक दूत पाठविला। तो राजसभेत आला आणि तेथे बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्ण आणि अन्य सभासदांच्या समोर त्याने राजा पौंड्रकाचा संदेश वाचून दाखविला। तो संदेश असा होता, एकमात्र मीच वासुदेव आहे, दुसरा कोणी नाही। प्राण्यांवर कृपा करण्यासाठी मीच अवतार घेतला आहे। तुम्ही खोटे नाटे वासुदेव असे नाव ठेवले आहे, आता या नावाचा त्याग करा। यदुवंशी तुम्ही मूर्खतावश माझी चिन्हे धारण केली आहेत, त्यांचा त्याग करून माझी शरण घ्या। जर तुम्हास माझे म्हणणे मान्य नसेल तर माझ्याशी युद्ध करा। हा संदेश ऐकताच उग्रसेन आणि अन्य सभासद जोरजोरात हसू लागले। नंतर श्रीकृष्ण त्या दूतास म्हणाले, तू जाऊन आपल्या राजास सांग की अरे मूर्खा, मी माझे चक्र आदी असेच नाही सोडणार, त्यांना मी तुझ्यावर सोडेन। तसेच तुझ्या मूर्ख साथीदारांवर ज्यांनी तुला वासुदेव असे खोटे सांगितले आहे त्यांच्यावर सुद्धा सोडेन। भगवंताचा हा संदेश त्या दूताने पौंड्रक राजाला सांगितला। भगवान श्रीकृष्णाने रथावर स्वार होऊन काशीवर चढाई केली, कारण पौंड्रक त्यावेळी त्याचा मित्र काशीराज ह्याच्या राज्यात होता। भगवंतांच्या आक्रमणाची वार्ता कळताच पौंड्रक सुद्धा 2 अक्षौहिणी सेना घेऊन नगराबाहेर आला। काशीराज पौंड्रकाचा मित्र होता, तो सुद्धा 3 अक्षौहिणी सेनेसह पौंड्रकाच्या मागेच आला। श्रीकृष्णांनी पाहिले की पौंड्रकाने सुद्धा शंख, चक्र, गदा, तलवार, शांग, धनुष्य आणि श्रीवत्स चिन्ह आदी धारण केले आहेत। त्याच्या गळ्यात खोटाच कौस्तुभ मणी आणि वनमाला होती। शिरावर बहुमूल्य मुकुट आणि कानात मकराकृती कुंडली होती। त्याचा वेश बनावटी होता, जणू कोणी अभिनेता रंगमंचावर अभिनय करण्यासाठीच आला आहे। त्याच्याकडे पाहून भगवान खळखळून हसले। नंतर युद्धास प्रारंभ झाला। शत्रूंनी श्रीकृष्णावर त्रिशूल, गदा, मुद्गल, शक्ती, प्रास, तोमर, तलवार आदी शस्त्रांनी हल्ला केला। भगवंतांनी सुद्धा गदा, तलवार, चक्र आणि धनुष्यबाण या शस्त्रास्त्रांनी पौंड्रक आणि काशीराज यांच्या सेनेस त्राही त्राही करून सोडले। त्यांचे रथ मोडून पडले। नंतर भगवान पौंड्रकाकडे वळाले। त्यांनी त्याचा रथ आपल्या तीक्ष्ण बाणाने मोडून टाकला। नंतर त्यांनी आपल्या चक्राने पौंड्रकाचे शिर धडा वेगळे केले। नंतर ते काशीराजाकडे वळाले आणि त्याला आपल्या तीक्ष्ण बाणाने यमसदनी पाठविले। त्यानंतर ते द्वारकेस परतले। पौंड्रकास सतत श्रीकृष्ण स्वरूपाचा ध्यास लागलेला असल्याने मृत्यूनंतर त्याची प्राणज्योती भगवंतात विलीन झाली। येथे अध्याय 66 संपन्न झाला। अध्याय 67 द्विविध वानराचा उद्धार। शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, द्विविध नावाचा एक वानर होता। तो भौमासुराचा सखा आणि सुग्रीवाचा मंत्री होता। भौमासुराच्या वधामुळे चिडून जाऊन तो गावोगावी जाऊन आग लावून मोठ्या मोठ्या वसाहती नष्ट करू लागला होता। ही दुष्टतापूर्ण कर्म तो अनार्त देशातच करू लागला होता, कारण श्रीकृष्ण त्याच प्रदेशात होते। तो ऋषी मुनींच्या यज्ञात मलमूत्र आदी घालून त्यास दूषित करीत असे। अशा प्रकारे त्याने जनतेस त्राही त्राही करून सोडले होते। एके दिवशी तो दुष्ट वानर मधुर संगीताचा आवाज ऐकून रैवतक पर्वतावर गेला। तेथे त्याने बलरामांना पाहिले। त्यांच्या सोबत अनेक गोपी होत्या।
ते सर्व मधुर संगीताचा आस्वाद घेत होते. त्या वानराने झाडांच्या फांद्यांवर चढून त्या वाकून गोपींना त्रास देण्यास प्रारंभ केला. बलरामांना क्रोध आला. त्यांनी आपले मुसळ घेऊन त्या वानरावर प्रहार करणार तितक्यात त्या वानराने एक मोठा वृक्ष तोडून बलरामांच्या अंगावर टाकला, परंतु त्यांनी तो 2 हातांनी वरच्यावर झेलला. बलरामांनी आपल्या मुसळाने त्या वानराच्या मस्तकावर जोरदार प्रहार केला. त्याने त्याचे मस्तक फुटून रक्त वाहू लागले, परंतु त्याची तमा न बाळगता त्या वानराने आणखी एक झाड तोडून बलरामांच्या अंगावर टाकले. ते त्यांनी तुकडे तुकडे करून टाकले. यानंतर द्विविधाने अजून एक वृक्ष तोडून बलरामांवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु बलरामाने त्याचेही तुकडे करून टाकले. अशा प्रकारे त्या वानराने वनातील सर्वच मोठे मोठे वृक्ष तोडले. शेवटी बलरामांनी आपल्या मुसळाने त्या वानराच्या हनवटीवर प्रहार केला. त्यावेळी तो दुष्ट वानर रक्त ओकून गतप्राण झाला. त्याच्या मृत्यूने समस्त ऋषीमुनींना आनंद झाला. त्यांनी तो साधो साधो असे म्हणून व्यक्त केला. या वानराने पृथ्वीवर मोठा उपद्रव माजविला होता. त्याच्या मृत्यूने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर बलराम द्वारकापुरी परत आले. येथे अध्याय 67 संपन्न झाला. अध्याय 68 कौरवांवर बलरामांचा कोप आणि कुमार सांब याचा विवाह. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, दुर्योधनाने आपली कन्या लक्ष्मणाचे स्वयंवर आयोजित केले होते. अनेक मोठे मोठे वीरांच्या मध्ये सांबाने लक्ष्मणास जिंकून आणले होते. तो द्वारकापुरी येण्यास निघाला. एक यदुवंशी आपल्या कन्येस जिंकून घेऊन जात असल्याचे पाहून कौरवांना क्रोध आला. त्यांनी कर्णाला आपला नेता बनवून सांबाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. सांबाने आपले एक उत्तम धनुष्य काढून एकटाच रणभूमीवर लढू लागला. त्याने कर्ण आदी 6 वीरांच्या रथावर एकदम बाणांचा वर्षाव केला. कौरवांनी सर्वांनी मिळून सांबावर बाणांचा वर्षाव केला. त्याचा रथ मोडून टाकला आणि सांबास बांधून हस्तिनापुरी नेले. नारदांकडून हा समाचार कृष्णास समजला. त्यावेळी श्रीकृष्ण आणि बलराम अतिशय क्रोधित झाले. महाराज उग्रसेनाच्या आज्ञेने यदुवंशीय सेना कौरवांवर चढाई करण्याची तयारी करू लागली. त्यावेळी बलरामांना कुरुवंशी आणि यदुवंशीयात लढाई होणे योग्य वाटले नाही. त्यांनी यदुवंशीयांना शांत केले आणि स्वतः काही ब्राह्मणांसह हस्तिनापुरी रवाना झाले. तेथे पोचल्यावर नगराच्या एका उपवनात ते थांबले आणि उद्धवास धृतराष्ट्राच्या दरबारी पाठविले. उद्धवाने बलराम आले असल्याची वार्ता दुर्योधनास सांगितली. दुर्योधन आदी सर्वांनी बलरामांचे मोठे हार्दिक स्वागत करून त्यांना दरबारात आणले. प्राथमिक क्षेम कुशल विचारणे झाल्यानंतर बलरामांनी उग्रसेनाचा संदेश सांगितला. संदेशात म्हटले होते, अनेक कौरवांनी मिळून एकट्या सांबावर आक्रमण करून त्याला बंदी बनविले आहे. आपणामध्ये फूट पडू नये म्हणून आम्ही हे सर्व सहन करीत आहोत. यासाठी आता भांडण न वाढविता सांब आणि नववधू यांना पाठवून द्यावे. परंतु कौरवांना आपली शक्ती, सामर्थ्य, धन, ऐश्वर याचा अतिशय मत चढला होता. त्यांनी उग्रसेनाच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले. बलरामांना कौरवांच्या या वर्तनाचा अतिशय क्रोध आला. त्यांनी मनात ठरविले की आज मी पृथ्वीस कौरवहीन करून टाकीन. ते आपला नांगर घेऊन उभे राहिले. त्यांनी त्या नांगराच्या टोकाने पृथ्वीस अनेक वेळा टोचून हस्तिनापुरास उकरून काढले आणि त्याला पाण्यात बुडवण्यासाठी ते गंगेकडे ओढू लागले. त्यावेळी हस्तिनापूर नगर पाण्यातील नावेप्रमाणे डोलू लागले. कौरव अतिशय घाबरले. आता हस्तिनापूर पूर्णपणे पाण्यात बुडणार या कल्पनेने त्यांनी सांब आणि लक्ष्मणाला पुढे करून त्यांच्या मागे दुर्योधन संपूर्ण कुटुंबियासह बलरामांच्या चरणांवर नतमस्तक झाला आणि मोठ्या नम्र भावाने क्षमा मागितली आणि त्यांची स्तुती केली. त्यावेळी बलरामांनी प्रसन्न होऊन त्यांना अभयदान दिले. दुर्योधनाने आपली कन्या लक्ष्मणास आंदणाच्या स्वरूपात 100 हत्ती, 10,000 घोडे, सोन्यासारखे चमकणारे 6,000 रथ, 1,000 दासदासी दिल्या. यदुवंश शिरोमणी बलरामांनी या सर्वांचा स्वीकार करून सांब आणि लक्ष्मणासह कौरवांचे अभिनंदन स्वीकारून द्वारकेची यात्रा प्रारंभ केली. द्वारकेस पोचल्यानंतर संपूर्ण सभेस आपला हस्तिनापूरचा वृत्तांत त्याने निवेदन केला. शुकदेव परीक्षितास म्हणाले, राजन, हे हस्तिनापूर आज सुद्धा दक्षिणेकडे उंच आणि गंगा नदीच्या दिशेला थोडे झुकलेले आहे. अशा प्रकारे ते बलरामांच्या पराक्रमाची सूचना देते आहे.
येथे अध्याय 68 संपन्न झाला. अध्याय 69 भगवंतांची दिनचर्या. ज्यावेळी देवर्षी नारदांनी ऐकले की भगवंतांनी भौमासुरास मारून एकट्यानेच 16,100 राजकन्यांबरोबर विवाह केला आहे, त्यावेळी त्यांना या गोष्टीचे अत्यंत आश्चर्य वाटले. भगवंतांची ही अनोखी लीला पाहण्यासाठी देवर्षी द्वारकेत आले. ते प्रथम रुक्मिणीच्या महालात गेले. नारदांना पाहता श्रीकृष्णांनी त्यांना चरणस्पर्श करून नमस्कार केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसविले. भगवंत ब्राह्मणांना आपले आराध्य दैवत मानत असत. त्यांनी देवर्षींचे चरणकमल धुतले आणि ते पाणी आपल्या शिरास लावले. येथून देवर्षी सत्यभामाकडे गेले. ते नारदांनी पाहिले की तेथे भगवान उद्धव आणि सत्यभामा सारीपाठ खेळत आहेत. तेथे सुद्धा भगवंतांनी उभे राहून देवर्षींचे स्वागत केले. त्यांना आसनावर बसवून त्यांची भक्तिभावाने विधिवत पूजा केली. ते नारदांना म्हणाले, देवर्षी, आपण परिपूर्ण आत्माराम आप्तकाम आहात. आम्ही तर अपूर्ण आहोत. अशा अवस्थेत आम्ही आपली काय सेवा करू शकणार? तरी हे देवर्षी, आपण आम्हास काहीतरी आज्ञा करा आणि आपल्या सेवेची संधी द्या. भगवंतांचे हे वक्तव्य ऐकून देवर्षी आश्चर्यचकित झाले आणि तेथून ते न सांगताच तिसऱ्या महालात गेले. तेथे भगवंतांच्या स्नानाची तयारी चालू होती. तेथून ते चौथ्या महालात गेले. तेथे आपल्या बालकांबरोबर ते खेळत होते. अशा प्रकारे भिन्न भिन्न महालात भगवान वेगवेगळ्या कार्यात मग्न होते. कोठे संध्या करीत होते तर कोठे मौन होऊन गायत्री मंत्राचे उच्चारण चालू होते. घोड्यावर बसून विचरण करीत होते. अशा प्रकारे मनुष्यांप्रमाणे सर्व कर्म करीत असलेले पाहून देवर्षी नारदांनी स्मित करून त्यांना विचारले, योगेश्वर, आत्मदेव, आपली योगमाया महान मायावींना सुद्धा अगम्य आहे. परंतु आम्ही तुमच्या योगमायेचे रहस्य जाणतो, कारण आपल्या चरणकमलांची सेवा करण्याने ती आमच्या समोरच प्रकट झाली आहे. नारदांचे हे संभाषण ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, देवर्षी, मीच धर्माचं उपदेशक, पालन करणारा आणि त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुमोदन करणारा सुद्धा आहे. यासाठी या विश्वास धर्माची शिकवण देण्यासाठी मी अशा प्रकारे धर्माचे आचरण करीत असतो. हे माझे प्रिय पुत्रा, माझी ही योगमाया पाहून मोहित होऊ नकोस. नंतर देवर्षी भगवंतांचे गुणगान करीत निघून गेले. भगवंतांची दिनचर्या अत्यंत आखीव स्वरूपाची होती. ते प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठत, नंतर हातपाय धुवून आपल्या मायातीत स्वरूपाचे ध्यान करीत, यानंतर विधीपूर्वक निर्मल आणि पवित्र जलाने स्नान करीत, तदनंतर शुद्ध धूत वस्त्र परिधान करून संध्या आदी नित्यकर्म करीत, नंतर हवन करून गायत्री मंत्राचा जप करीत, सूर्योदयाच्या वेळी सूर्योपासना करीत, आपले कालस्वरूप देवता, ऋषी आणि पितरांना तर्पण करीत, यानंतर ते गोवत्स दान करीत. दररोज 13,084 गायी ते दान करीत असत. नंतर दारुक अत्यंत सुशोभित असा रथ घेऊन येई, त्यात बसून ते राजदरबारात जात. येथे अध्याय 69 संपन्न झाला. अध्याय 70. जरासंघाच्या कैदी राजांचा श्रीकृष्णासाठी संदेश. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण सभेमध्ये बसलेले असताना जरासंघाने कैदी केलेल्या राजांचा निरोप घेऊन एक दूत आला. त्याने श्रीकृष्णांना अत्यंत नम्रभावाने हात जोडून नमस्कार केला. प्रथम त्याने आपला परिचय दिला. नंतर जरासंघाने आपल्या कैदेत ठेवलेल्या 20,000 राजांची दयनीय स्थितीचे वर्णन करून त्यांच्या बंदिवासातून मुक्तीचा उपाय करावा अशी अत्यंत आर्त भावाने प्रार्थना केली. याच वेळी देवर्षी नारद श्रीकृष्णाच्या दरबारात आले. त्यांना पाहताच सर्वांनी उठून त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांच्या चरणांची विधिवत पूजा केली. क्षेमकुशल विचारल्यानंतर देवर्षींनी आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले. युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार आहेत, त्यासाठी आमंत्रण देण्यासाठी नारद मुनी द्वारकेत आले होते. यावेळी कोणते कार्य प्रथम करावे, जरासंघाचा वध करून बंदिस्त राजांना मुक्त करावे का अगोदर युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञासाठी जावे, हा प्रश्न पडला होता. भगवंतांनी याबद्दल आपला मंत्री उद्धव यास मत विचारले. त्यावेळी त्याने जे आपले मत सांगितले ते असे होते. भगवन, पांडवांचा राजसूय यज्ञ आणि
शरणागत राजांची मुक्तता या दोन्ही कार्यासाठी जरासंघाचा वध करणे आवश्यक आहे. राजा जरासंघास जिंकण्यानेच आपले दोन महान उद्देश सफल होतील. केवळ भीमच जरासंघास मारू शकेल. जरासंघ मोठा ब्राह्मण भक्त आहे. जर ब्राह्मणांनी त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची याचना केली असता तो त्यास नकार देत नाही. यासाठी भीमसेनाने ब्राह्मणाच्या विषयात जाऊन त्याच्याशी द्वंद्व युद्धाची भिक्षा मागावी. यात भीम आपल्या बाहुबलाने जरासंघास मारून टाकेल. उद्धवाची ही योजना सर्व प्रकारे हितकर आणि निर्दोष होती. या योजनेनुसार श्रीकृष्णाने इंद्रप्रस्थास जाऊन भीमास घेऊन जरासंघाकडे जाण्याचे ठरविले. एका सुमुहूर्तावर त्यांनी यात्रा आरंभ केली. यथासमयी ते इंद्रप्रस्थ शहरी येऊन पोचले. श्रीकृष्णांच्या दर्शनाने पाचही पांडव अत्यंत आनंदित झाले. श्रीकृष्णाने प्रत्येक भावास हृदयाशी लावले. नंतर क्षेमकुशल विचारणे झाल्यानंतर श्रीकृष्णाने जरासंघास जिंकण्याची आपली योजना सर्व भावांना सांगितली. ती सर्वांनाच आवडली. या योजनेनुसार श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन ब्राह्मणांचा वेश घेऊन जरासंघाच्या राजदरबारी आले. जरासंघ खरोखरीच उदार बुद्धीचा होता. त्याने या 3 वेशधारी ब्राह्मणांना म्हटले, हे विप्रांनो, तुम्हास हवी असलेली वस्तू मागून घ्या. हे वक्तव्य ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही अन्नाचे इच्छुक ब्राह्मण नाही. आम्ही आपणाशी द्वंद्व युद्ध करण्याच्या इच्छेने आलो आहोत. हा पांडुपुत्र भीम, हा अर्जुन आणि मी यांचा मामेभाऊ श्रीकृष्ण. हे ऐकून गर्वाने फुललेला जरासंघ जोराने हसला आणि म्हणाला, अरे मूर्खांनो, युद्धाची इच्छा असेल तर मी ती पूर्ण करतो. द्वंद्व युद्धासाठी त्यास भीमसेनच योग्य वाटला. त्याने एक गदा घेतली आणि एक गदा भीमसेनाला दिली. ते दोघे नगराबाहेरील आखाड्यात आले आणि गदा युद्ध प्रारंभ झाले. गदेने ते एकमेकावर प्रहार करू लागले. ते दोघे गदेने एकमेकांच्या पाठीवर, पायावर, कमरेवर आणि हातावर वार करू लागले. हे वार करीत असताना गदा एकमेकांवर आदळून चूरचूर होऊन गेल्या. नंतर त्यांनी मुष्टियुद्ध सुरू केले. दोघेही शक्ती सामर्थ्यात तुल्यबल असल्याने कोणीच पराजित होत नव्हता. असे लढता लढता 27 दिवस उलटले. यावेळी भीमसेन श्रीकृष्णांना म्हणाला, श्रीकृष्णा, मी जरासंघास जिंकू शकत नाही. भगवान जरासंघाच्या जन्म आणि मृत्यूचे रहस्य जाणत होते. जरा नावाच्या एका राक्षसीने जरासंघाच्या शरीराचे 2 तुकडे जोडून त्यांना जीवदान दिले होते. भगवंतांनी भीमसेनाच्या अंगात आपल्या शक्तीचा संचार केला आणि झाडाची एक दांडी मधोमध तोडून 2 दिशांना फेकली. भीमसेन भगवंतांचा अभिप्राय समजला. त्याने मोठ्या शिताफीने जरासंघास खाली पाडले. एका पायाने जरासंघाच्या पायावर दाबून दुसऱ्या हाताने मधून त्याला चिरून 2 तुकडे केले आणि विरुद्ध दिशेला फेकून दिले. अशा प्रकारे जरासंघाचा मृत्यू झाला. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाने भीमसेनाचे आलिंगन देऊन अभिनंदन केले. श्रीकृष्णाने जरासंघाच्या पुत्राचा राज्याभिषेक केला. नंतर जरासंघाने कैद केलेले 20,800 राजे बंदिवासातून मुक्त केले. मुक्त होताच त्यांना समोर भगवान श्रीकृष्णांचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी भगवंतांची स्तुती केली. शरणागत प्रभूंनी त्या सर्व राजांना आपल्या चरणी भक्ती जडेल असे आशीर्वचन दिले. ते म्हणाले, हे नरपतींनो, देह आणि देहाच्या संबंधियांची कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आपले मन माझ्यात लावा. अंती माझ्या ब्रह्मस्वरूपास प्राप्त व्हाल. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी भीमसेनद्वारा जरासंघाचा वध करून अर्जुन भीमसेनासह इंद्रप्रस्थासाठी प्रयाण केले. यापूर्वी जरासंघ पुत्र सहदेवाने तिघांचा मोठा सन्मान केला. यथासमयी ते इंद्रप्रस्थास पोहोचले आणि त्यांनी आपले शंख वाजून आपल्या विजयाची गाथा युधिष्ठिरास ऐकविली. येथे अध्याय 70, 71, 72 आणि 73 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.